आज आपण बघत आहोत 2.2चं 2025 नवोदयचं बुक आहे. ओके. आणि 2.1 बऱ्यापैकी सरांनी बघितला का व्हिडिओ? यस और नो? आवडला का? बरं. मग आता आपण 2.1. अच्छा, तू बरोबर वाचत होता प्रणव. 2.2च होतं, मी तेच विचारलं होतं. ठीक आहे. 2.2चं पहिलं बघूया. 2.2चं पहिलं प्रश्न काय आहे बघा. दोन संख्यांची बेरीज 1,25,600 आहे. जर एक संख्या दुसरीपेक्षा 14,400 ने कमी असेल तर दोन्हींपैकी लहान संख्या कोणती? मागच्या वेळेस सांगताना मी सांगितलेलं आहे. आता त्यापेक्षा अजून जास्त व्यवस्थित असं सांगू इच्छितो की दोन संख्या त्यांची बेरीज किती आहे बेटा? 1,25,600. आणि जे दोन संख्या आहेत त्यांच्यामधला फरक कितीचा आहे? 14,400. बरोबर. मग लक्षात घ्या, इथं ज्या दोन संख्या दिलेल्या, चार संख्या दिलेल्या आहेत त्या चारची बेरीज 1,25,600 आणि त्यांचा मधला फरक 14,400 आहे. मग आपल्याला दोन अशा संख्या शोधायच्या आहे ज्यांचा फरक पहिले तर काय आहे? 14,400 आहे. बघा, पहिली संख्या काय आहे? 70,000. दुसरी संख्या काय आहे? 84,400. हा, तिसरी संख्या काय आहे? आणि चौथी संख्या? पहिले अशा दोन संख्या शोधा की ज्यांच्यामधला फरक, अरे हे वर का होतं आज 14,400 आहे असं आपल्याला शोधायचं आहे. बघा बरं, फरक 70,000 मोठी आहे, 55,600 लहान आहे. यांच्यामधला फरक शोधूया, यांच्यामधला फरक शोधूया. ह्या दोघांचा फरकही मला 14,400 वाटतोय आणि ह्या दोघांचा फरकही काय आहे? 14,400च्या जवळपास असावा, पण 8तून 6 गेले 2 म्हणून शक्यता कमी आहे. आता याच्यात अजून एक काय शोधू शकतो? 600 ही शेवटच्या तीनची बेरीज पाहिजे. ओके. इथं 400 आणि हे चान्सेस नाही आहेत. इथं 800 आणि 600ची बेरीज होऊ शकते, पण 55 आणि 62 म्हणजे 7,000चा फरक आहे. तर कृपया लक्षात घ्या, अशा दोन संख्या शोधायच्या की ज्यांचा फरक 14,400 आणि बेरीज किती आली पाहिजे? 1,25,600. आलं लक्षात? आणि ह्या दोघांची बेरीज जरी गेली 84, हे बघा 70 अधिक 84 तर 1,54,000 पर्यंत जातं. ते ह्या ज्या गोष्टी मी व्हिडिओमध्ये सांगतोय ह्या सर्व लक्षात ठेवायच्या. मग बघा, लक्षात घ्या, फरक कितीचा पाहिजे? 14,400चा. त्याआधी आपण ह्या दोघांची बेरीज करून बघू. 70,000 अधिक 55,600. 0 0 6 5 7 आणि 5 12. आलं का उत्तर? आणि वजा बाकी बघा, 70,000 वजा 55,600. 0 0 4 10तून 6 केले 4 आणि 7तून 1 म्हणजे हा फरक पण 14,400 आला. म्हणजे दोन संख्या ह्या आहेत. आलं लक्षात? ह्या दोघांचा फरक जरी काय असला तुमचा 14,400च्या जवळपास आहेच तो 14,400चा फरक, पण ह्या दोघांची बेरीज केल्यावर काय उत्तर येणार? 154. मग पहिले तीन अंक 154 आहे का? नाही. आणि इथं पण बेरीज केली तर 4 आणि 2 6, 8 आणि 6 14, तर हे पण 1,40,000 जवळपास जातं. बघा, फक्त पहिल्या दोनच्या बेरीजने समजून जाईल तुम्हाला की 1,125 येत आहे का? हे नाही, पहिल्या दोनची बेरीज केल्यावरच कळतंय. 70 अधिक 55 125. मग विचारताना कोणती संख्या विचारली आहे? मोठी की लहान? मग लहान संख्या कोणती आहे? 55,600. पर्याय कुठला येणार? सी. जमलं का? कळलं नाही? यस और नो? पुढे
दुसरं गणित सोपं आहे, हो की नाही? बरोबर आहे. परत त्याला बुक दाखव बेटा. हा रोहिणी जमतं, सोपं आहे दुसरं गणित. सांगते का बेटा काय काय त्याच्यात? हे बघा कंस सोडवायचं आपल्याला. हा सांगा. पहिलं काय आहे? स्टार. पहिलं स्टार. त्यानंतर ट्रायंगल. मग त्यानंतर मायनस, स्क्वेअर आणि असे 2 सर्कल आहेत. यस और नो? मग स्टारची किंमत किती आहे? ट्रायंगलची 2, मायनस स्क्वेअरची 4 आणि क्वेश्चन आहे की ह्या 2 सर्कलची किंमत किती. तर बॉडमास इंग्लिश मध्ये आपल्याला शिकवलं जातं किंवा कंचे भागू बेव. सो इनिशियली आपल्याला कंस सोडवायचं आहे. काय सोडवायचं आहे? काय सोडवायचं आहे? लक्ष. कंस कुठे आहे? इथं ब्रॅकेट कुठे आहे? कोणते? भागाकार. काय आहे? 18/2. 18 भागिला 2 किती येणार? 9. त्यानंतर 4. तर या डबल सर्कलचं 9 मधून 4 गेले 5. पर्याय बर. पुढे 3 नंबर. सांगा आता प्रश्न क्रमांक 3. ओ हो, हे तर अजून एक सोपं आहे. सांग बरं देवयानी बेटा, मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या कुठली आहे? हे बघा, एक लक्षात ठेवा. 5 अंकी म्हटलं की लगेच लक्ष हे ना आपल्या डोळ्यासमोर यायला पाहिजे. एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000. 5 म्हणजे 10,000. बरोबर. मग मोठी केव्हा असते समृद्धी? जेव्हा 9 लिहितोय. तर 99,999. आलं लक्षात? आता मला मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या सांग. एकक, दशक, शतक, हजार. ओके, देवयानीसाठी जोरदार क्लॅप. यांच्या दोघांचं काय सांगितलेलं आहे? बेरीज सांगितली का? ओली की 9चा पाडा येतो? 9 1 9, 9 2 आजच्याला 1, 9 1 10, 10 9 आजच्याला 10 आणि 9 आजच्याला 9 1 10, 10 9 आजच्याला किती आले? 1,09,998. पर्याय कोणता आहे यश? डी का बी? दीदीचा. अच्छा, बीबीचा. ओके ओके ओके. सर्वात मोठी 3 अंकी संख्या. सर्वात मोठी कोणती संख्या बेटा? सर्वात मोठी 3 अंकी संख्या सर्वात लहान 4 अंकी संख्येतून वजा केल्यास येणारे उत्तर आहे. रुद्रा लास्ट. सांग बरं बेटा, 4 अंकी लहानात लहान संख्या कोणती आहे? सांग बेटा. 1000. व्हेरी गुड रुद्रा भाऊ. लहानात लहान कुठली संख्या बेटा? 4 अंकी. 1000. त्याच्यातून काय मायनस होणार आहे? किती अंकी सांगितली आहे? सर्वात मोठी 3 अंकी. मोठी 3 अंकी कुठली आहे बेटा? ओके, रुद्रासाठी इतके धीरे. मग सांगा 1000 आणि 999 यांच्यामधला फरक कितीचा आहे? एकाचा. पर्याय यार तुम्ही कन्फ्युज करता. बी डी बी बी डी डी. काय रे पर्याय? डी. ओके बॉस. 5 गणित सोपं जाते ना आता?
अरे बाप रे, 5चं गणित लय कठीण आहे. त्याचं उत्तर यश देईल. पहिले यश प्रश्न सांग मला. 1 अधिक 2 -3 +4 +5 वजा 9. अबे -9 बोल ना. एक हे सेमी इंग्लिश चालू आहे तुमचं इथं. बोला. 1 + 2 -3 +4 +5 -9 अगेन +6. कुठे ब्रॅकेट मध्ये का ब्रॅकेटच्या बाहेर? +6 +7 -13. परत पुढे काय? 18. म्हातारा झाला रे तू. +13 -25. कुठे नाही? धीरे धीरे. एक सुटलं का? बरोबर पुढे लिहून देतो. 8 + 9 -17. हे बघा, प्रत्येक कंसाचं स्वतःच एक महत्व असतं. ओके. प्रत्येकाला त्यांनी काय केलेलं आहे? 1 अधिक 2 3 वजा 3 0. 4 अधिक 5 9 9 वजा 9 0. हे एक परिवार असतं. कंचे बागुबेव म्हटलं कंसाचे जर हलवलं तर पूर्ण कंस हलवायचा. आता हे जे मी माझ्याकडनं 8 + 9 -17 नंतर लिहिलं गेलं, बरोबर? हे पूर्ण कंस मी शिफ्ट केलंय. तुम्हाला कन्फ्युजन नको, नाहीतर तुम्ही बोलणार की असं कसं लिहिलं, म्हणून मी परत पोचतोय ते. सांगा. 8 + 9 -17 आणि पुढे काय आहे? 12 + 13 -25. पण सर्वांचं उत्तर काय? 1 अधिक 2 3 3 वजा 3 0. 4 अधिक 5 9 9 वजा 9 6 अधिक 7 13 13 वजा 13 8 अधिक 9 17 आणि 17 वरून 17 गेले 12 अधिक 13 25 25 वजा 25. उत्तर काय आलं? पर्याय काय ना? ओके. 6 नंबरचं. पुढील पैकी कोणत्या संख्येला 3 4 5 आणि 6 ने निशेष भाग जातो? हे बघा, 3 4 5 आणि 6 ने भाग जायला पाहिजे. पहिला पर्याय कोणता आहे? 60 का? 36. दुसरा पर्याय कोणता आहे? तिसरा पर्याय कोणता आहे? चौथा पर्याय कोणता आहे? आता बघा, माझ्या जोडी जोडवायची पुन्हा. 3 आणि 6 ज्या संख्येला 3 ने भाग जातो आणि ती जर समजली तन्मय, तर त्या संख्येला 6 ने पण भाग जातो. मग बघा, बेरीज केली. 3 आणि 6 9 6 8 जे आहे, हे बघा, 3 अधिक 6 9. 9ला 9 ह्या बेरीज केल्यानंतर या संख्येला 3 ने भाग जाणार. 6 दोघांची बेरीज आहे 6 अधिक 0. या संख्येला पण जी बेरीज येते 6, त्या 7ला जर आपण 3च्या टेबलमध्ये चेक केलं तर येत आहे. म्हणून ह्या संख्येला पण 3 ने भाग जाणार. पण ही जी संख्या आहे 80, 8 अधिक 0 8. 3च्या टेबलमध्ये म्हणजे पाढ्यात ते येत नाही. 3 1 3 3 2 6 3 3 9. म्हणून 80 कॅन्सल होणार पर्याय. का? कारण त्याला 3 ने जात नाही. आणि 9 अधिक 0 9 म्हणजे 3 ने भाग जाणार. आता ज्या समय त्यांना 3 ने पण जात आहे 6 ने पण जात आहे, म्हणजे 3 आणि 6ची कसोटी चेक झाली. आलं लक्षात? 4ची कसोटी काय म्हणते? 4 पेक्षा 5ची बघूया. 5ची कसोटी जर बघितली तर शेवटी 0 किंवा 5 पाहिजे. तर इथं 0 आहे, पण इथं 5 आहे का? नाही. म्हणून ते पण कॅन्सल. आता शिल्लक राहिलं 60 आणि 90. 60 आणि 90ला कसं आहे? 2 शून्य पाहिजे शेवटी 4ला, पण ते तर आहे नाही इथं, बरोबर? सॉरी, 4च्या कसोटीत 1 शून्य हवं, बरोबर? 8ला 2 हवे, बरोबर आहे ना? तर इथं 4 ने दोघांना भाग देऊन बघावं लागेल. 90ला 4 कुठल्याच पाड्यात येत नाही. बघा, फॉर एक्झाम्पल काही एक्झाम्पल वगैरे डायरेक्ट बघूया. 90 भागीला 4.
4 1 4, 4 2 8, 1 बाकी आणि 10, 4 2 8. तर हे 22.5 येणार. भागाकार करून बघाल. हां, व्हिडिओ पॉज करायचा, इथं भागाकार करून बघायचा जिथं वाटलं तिथं, तर तुम्हाला कळेल. पण 60 हे प्रत्येक कसोटीत काय होतंय, पूर्ण होतंय. 3 आने पण जाईल, 4 आने पण जाईल, 5 आने पण जाईल, 6 आने पण जाईल. बरोबर. आणि आता एक एक्स्ट्रा नॉलेज, 36 म्हणजे 36 हे 3 आने जाईल, 4 आने जाईल, 6 आने जाईल, 5 आने नाही जात. 80ला 3 आने जात नाही, 6 आने जात नाही, 4 आने जातंय, 5 आनेही जातंय. 90 3 आने जातंय, बरोबर, 5 आने जातंय आणि 6 आने जातंय. तर बी हे असं एक पर्याय आहे की ज्याला 3 4 5 6 ने भाग जातो. म्हणजे 60 ही अशी संख्या आहे की ज्या संख्येला 3 4 5 आणि 6 ने निश्चय भाग जातो. आलं लक्षात, हो की नाही? पुढे शेवटचं गणित. पुढीलपैकी कोणत्या संख्येला 18 ने भाग जातो? 18 ने भाग जातो म्हटलं तर तुम्हाला जसं मी 3 ची कसोटी सांगितली तशीच 9 ची कसोटी सुद्धा आहे. 9 ची कसोटी काय आहे, कोण सांगेल? प्रत्येक वेळेस निशांत थांबतोय, कोण वेगळं? हां, बोल बेटा. हंसिका. आणि 18ला 9 ने भाग जातो व ती संख्या काय असेल? सम असेल. मग सर्वांना इथं तर बोलायचं बेटा. बोलल्याने ना मनातली भीती कमी होणार तुमची. उत्तरं द्यायचे निधी. हेमानी इकडे बघ बेटा. 9 ने भाग जातो व ती संख्या कशी पाहिजे? सम. आता पहिले तर 9 ने बघावं लागेल. हे बघा, ए बी सी आणि डी. प्रश्न कुठला आहे तुमचा? 7वा. सांगता का पहिला प्रश्न? पहिलं काय आहे? 4,44,444. नंतर 5,55,555. नंतर 6,660. आता आपल्याला आणि शेवटचं काय? 6,66,666. आता प्रत्येकाची बेरीज करायची आणि 9 ने भाग जातो का फक्त हे चेक करायचं, कारण प्रत्येक संख्या समता आहे तिथं. ओके. 4 4 4 8 आणि 4 12 आणि 4 16, 16 आणि 4 20 आणि 4 24. म्हणजे सवांची बेरीज 24 येते. तर काय झालं सौरभ, तिथे 24 जी आहे तिला 9 ने भाग जात नाही, म्हणजे कॅन्सल. म्हणजे 18चा तर विचारच नाही. अगेन दुसरा 5 5 30 म्हणजे भाग जात नाही, कारण 9च्या टेबलमध्ये पहाड्यात 36 येत नाही. 9 त्रिक 27, 9 चौक 36. आलं लक्षात? परत बघा, 1 2 3 4 5 5 6 आहे, 6 पंचे 30. ह्या संख्येला पण 9 ने भाग जातो. ह्या संख्येला 6 6 36, 9 नेही भाग जाईल आणि सम पण आहे, म्हणजे 18 ने पण भाग जाईल. सोपं होतं? बघणार का व्हिडिओ?